आज होता आमच्या पर्वचा बर्थडे म्हणून सकाळी सकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला ओवाळून घेतलं. तर माझ्या मम्मीची अशी इच्छा होती की ज्या टाइमला तो झालेला आहे ना त्याच टायमाला त्याला ओवाळून घ्यायचं, म्हणून सगळ्यांनी मिळून त्याला छान असं ओवाळून घेतलं. आज ना सकाळपासूनच आमचे नातेवाईक यायला सुरुवात झाली होती, म्हणून ना मला सारखं ते गाणं आठवत होतं. एवढे पाहुणे कशासाठी, आहो पर्वच्या बर्थडे साठी. तर सगळ्यात आधी ना अंकुला छान रेडी केलं आणि त्यानंतर मी सुद्धा मस्त असं तयार झाले. थोड्याच वेळाने आमच्या बर्थडे किंगची सुद्धा एंट्री झाली, ते पण फुल ऑन स्वॅग मध्ये. ते म्हणतात ना छोटा किंग स्टेजवर आणि सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर. पर्वचा केक सुद्धा त्याच्या इतकाच क्यूट होता. तो केक कट केला आणि त्यानंतर आली बारी आमची, कारण आमची पण आज अॅनिव्हर्सरी होती बरं का. म्हणून आमच्या फॅमिलीने छोटासा केक आमच्यासाठी सुद्धा आणला होता, म्हणून तो सुद्धा कट केला. केक कटिंग नंतर एक अनपेक्षित गोष्ट घडली, ते म्हणजे माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी आणली होती एक रिंग. आणि या रिंग बद्दल मला खरंच कानोकान खबर नव्हती. मला फर्स्ट टाइम काहीतरी असं न सांगता त्यांनी आणलं होतं. आता आमच्याकडे कुठलाही कार्यक्रम असेल ना तेव्हा आमचा प्रयत्न असतो की असं काहीतरी करायचं की ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे क्षण आहेत ते मेमोरेबल राहतील. म्हणून आज सुद्धा मस्त असा एक डान्स परफॉर्मन्स खास पर्वसाठी अरेंज केला होता, जेणेकरून तो जेव्हा मोठा होईल हे व्हिडिओ बघेल तेव्हा खूप जास्त खुश होईल. तर मंडळी, आमच्या फॅमिलीचे हे छोटे छोटे मुवमेंट तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा. ठीक आहे, बाय.